बीडकरांनो, जरा ही दृश्य नीट पहा. हा एखाद्या शहराबाहेरच्या कचऱ्याचा डेपो नाही आहे, तर ही दृश्य आहेत आपल्याच बीड शहराची. रस्त्याच्या कडेला साचलेले ढीग, मोकळ्या जागामध्ये साचलेला कचरा आणि त्यातून पसरणारी दुर्गंधी. प्रश्न एकच आहे, बीड शहर स्वच्छ ठेवायची जबाबदारी नेमकी कुणाची आहे? ही दृश्य आहेत धानोरा रोडची, ही दृश्य आहेत बस स्थानकाच्या मागच्या बाजूची. पण दुर्दैव म्हणजे अशीच परिस्थिती शहरातील अनेक भागांमध्ये पाहायला मिळते. काही परिसरात तर कचरा उचलण्याची गाडीच नियमित येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळं घराघरातून निघणारा कचरा नागरिकांनी टाकायचा तरी कुठं? कचरा उचलण्यासाठी गाडी वेळेवर आली नाही, कचरा तसाच पडून राहिला आणि काही दिवसांनी त्याच ठिकाणी तयार झाला कचऱ्याचा मोठा ढीग. आता इथं नागरिकांची जबाबदारी आहे. रस्त्यावर मोकळ्या जागेवर कचरा किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे योग्य नाही, मात्र प्रशासनालाही काही थेट सवाल आहेत. जर नागरिकांकडून कचरा संकलित करण्याची व्यवस्था केली असेल तर ती व्यवस्था प्रत्येक भागात नियमितपणे पोहोचत का नाही आहे? कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासनाच्या स्वच्छता यंत्रणेचं लक्ष कुठे आहे? कचरा उचलण्यासाठी गाड्या नियमित जात नसतील तर याची जबाबदारी कोणाची? कारण हा केवळ कचऱ्याचा प्रश्न नाही आहे, हा बीडकरांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, हा शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न आहे आणि हा प्रशासनाच्या कारभारावरचा प्रश्न आहे. प्रशासनाला आमचा थेट सवाल आहे, शहरातील हे कचऱ्याचे ढीग कधी हटणार? कचरा संकलनाची व्यवस्था प्रत्येक भागात नियमित कधी होणार? आणि बीड शहराला या अस्वच्छतेतून कायमस्वरूपी मुक्ती कधी मिळणार? आणि बीडकरांनाही एक कळकळीची विनंती आहे, कृपया कचरा रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत टाकू नका. आपला परिसर स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, पण त्याचवेळी प्रशासनानेही आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी ही अपेक्षा. कारण कचरा टाकणारा एक नागरिक असू शकतो, पण कचऱ्याचे ढीग हटवून शहर स्वच्छ ठेवणं ही संपूर्ण यंत्रणेची जबाबदारी आहे. बीडला कचऱ्याचे ढीग नको आहेत, बीडला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी शहर हवं आहे. आता प्रशासन या प्रश्नाचे उत्तर देणार का, याकडे लक्ष लागलं आहे सगळ्यांचं. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा लोकाशा TV. धन्यवाद.